आपण पाहत आहात आर.के. न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा. इचलकरंजी पाणीपुरवठा जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 430 कोटीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण. छत्रपती संभाजी महाराज श्री शंभूतीर्थ पुतळ्याचे अनावरण. महाराष्ट्राचे मिनी मॅचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नागरी असलेल्या इचलकरंजी शहराच्या सुरळीत पाणीपुरवठा तसेच महानगरपालिकेच्या कोट्यवधीचा जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इचलकरंजी शहरात अंदाजित 430 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी, मनपा आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे 430 कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी शहरातील महानगरपालिका क्षेत्रात 10 तर 5 ग्रामीण भागात विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी 361.31 कोटी, ग्रामीण भागात जिल्हा परिषद 5.75 कोटी तर शहरात 62.77 कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळ दाबून रिमोटद्वारे केले. जीएसटी परतावा मिळणार. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पुढील 5 वर्षात जीएसटीच्या परताव्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावा इचलकरंजीकरांना मिळेल. शहराच्या विकासाकरिता आणि येथील उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजी शहराचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री शंभूतीर्थ पुतळ्याचे लोकार्पण. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉम्रेड के.एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे श्री शंभूतीर्थ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेसह येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे. यातील जनसहभाग महत्त्वाचा असून ते एका अर्थाने जनतेचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकांमध्ये तेज निर्माण होते. महाराजांचा इतिहास दैदिप्यमान असून तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी इचलकरंजी येथील हेलिपॅडवर आमदार डॉक्टर राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, बोल पार्वती पते हर हर. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहोत. हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा सामान्य माणसामध्ये, तरुणांमध्ये रुजवण्याचं काम करतात. असे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, सन्माननीय प्रकाश आंबेडकरजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, प्रकाश अण्णा आवाडेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अशोक मानेजी, सुरेश हळवणकरजी,
आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी, लोकप्रिय आमदार ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉक्टर राहुल आवाडेजी, श्रीमती पल्लवी पाटील, श्री महाजन गुरुजी, श्री प्रसाद जाधव, श्री मंगेश मस्कर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी जिथपर्यंत माझी नजर जाते मला भगवं वादळ दिसतंय असे सगळे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व धर्मप्रेमी भगवाप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे, आमचे भिडे गुरुजी आहेत, आमचे खासदार आमदार मंत्री महोदय आहेत आणि आपण सगळे आहात, आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याची संधी आपण मला दिली. खरं तर आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे. इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली. इथनं मी सांगलीला चाललो आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथनं पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत. त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला. याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब आमदार साहेब यांनी तयार केला, तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा, आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही, हा जनतेचाच पुतळा आहे, हे जनतेचंच स्मारक आहे. आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जसं खासदार साहेब बोलले, हे शहर भगवं शहर आहे. या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.